महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील कर्मचाऱ्यांना ह्या महिन्याची थकबाकी देण्याचे आदेश जारी. चेक करा पत्र 18 मे 2026. समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित महागाई भत्त्याची थकबाकीबाबत हाईक एरियस एक मोठा निर्णय घेतला आहे. नुकत्याच काढण्यात आलेल्या नवीन शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची उर्वरित थकबाकी आता थेट रोखीने मे 2026च्या पगारासोबत मिळणार आहे. हा निर्णय 7व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या सर्वांसाठी लागू असणार आहे. शासनाच्या वित्त विभागाने 25 फेब्रुवारी 2026 रोजी महागाई भत्ता वाढीचा महत्त्वपूर्ण आदेश काढला होता. या निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलै 2025 पासून वाढ करण्यात आली होती. हा महागाई भत्ता 55% वरून 58% असा सुधारित करण्यात आला होता. या वाढीनुसार 1 फेब्रुवारी 2026 पासून महागाई भत्ता रोखीने देण्यास सुरुवात झाली होती. तसेच जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिन्याच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना मार्च 2026च्या वेतनासोबत देण्यात आली होती. मात्र नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या 3 महिन्याच्या कालावधीतील थकबाकीबाबतचे आदेश त्यावेळी स्वतंत्रपणे काढले जातील असे शासनाने स्पष्ट केले होते. मे महिन्याच्या वेतनासोबत हाईक एरियस कर्मचारीच्या ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते तो निर्णय अखेर 18 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या ताज्या निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी एरियस आता कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना त्यांच्या मे 2026च्या वेतनासोबत रोखीने अदा केली जाणार आहे. त्यामुळे मे महिन्याचा पगार हा वाढीव रकमेसह त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. थकबाकी किती मिळणार? 18 मे रोजीच्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता 55% वरून 58% करण्यात आला आहे. म्हणजेच ह्यात एकूण 3% वाढ झाली होती आहे. आता आपल्याला नोव्हेंबर 2025 ते डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या 3 महिन्याचा वाढीव रकमेची थकबाकी मिळणार आहे. उदाहरण समजा मूळ वेतन बेसिक पे 50,000 रुपये आहे, तर 50,000 रुपयावर 3% वाढीव महागाई भत्ता काढल्यास तो एका महिन्यासाठी 1,500 रुपये इतका होतो. आता ही वाढ आपल्याला 3 महिन्यांसाठी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी मिळणार आहे. म्हणून 1,500 रुपये गुणिले 3 महिने म्हणजे 4,500 रुपये. याचा अर्थ जर तुमचे मूळ वेतन 50,000 रुपये असेल तर तुम्हाला मे महिन्याच्या पगारात 4,500 रुपये थकबाकी म्हणून मिळतील. प्रत्येक कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वेगवेगळे असल्यामुळे रक्कम कमी जास्त होईल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मूळ वेतनाचा बेसिक पे 3% काढून आलेल्या रकमेला 3ने गुणल्यास तुम्हाला तुमची अचूक थकबाकी किती हे सहज काढता येईल. ह्या निर्णयाचा लाभ कोणाला मिळणार? शासनाचा हा निर्णय केवळ मर्यादित कर्मचाऱ्यापुरता नाही तर सुधारित वेतन संरचनेत म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याबाबतच अनुदान प्राप्त संस्थांमधील कर्मचारी आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना ही महागाई भत्त्याची थकबाकी हाईक एरियस लागू असणार आहे. यावर होणारा खर्च संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन ज्या लेखाशीर्षाखाली येते त्यातून भागवण्याच्या स्पष्ट सूचना देखील शासनाने दिलेल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर प्रशासनातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा हा मोठा आर्थिक दिलासा आहे. पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पत्र पाहूया. 3 महिन्याची थकबाकी मिळणार. 18 मे 2026चा महत्त्वपूर्ण हा अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करा.